हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही कधी अगदी 2 मिनिटात तयार होणारा कुकरमध्ये सांजा बनवला आहात का? चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हालाही कळेल. बघा, कुकरमध्ये तूप 2 चमचे गरम करत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे हे असतं ना, लवंग, ते घातलेले आहेत. छान होतो सांजा हा. ह्या पद्धतीने तुम्ही कधी ट्राय केला का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बघा, कुकरमध्ये सांजा छान असा भाजून घ्यायचा आहे. 1 वाटी सांजा आहे तो छान असा तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे खरपूस रंगावरती. बघा, सांजा छान असा भाजला ना की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आहेत ना, काजू बदाम ते घालायचे आहेत. तुम्ही जर तुपामध्ये जर आधी घालणार असाल तर आधीही घालू शकता, परंतु माझ्याकडून विसरले होते त्यामुळेला मी आता घातले आहेत. तुम्ही जर आधी वापरणार असला तरीच वापरू शकताय. आणि तुम्हीही या पद्धतीने कधी कुकरमध्ये अगदी 2 मिनिटामध्ये तयार होणारा सांजा केलात का कधी, मला कमेंटमध्ये सांगा. बघा, त्याच्यामध्ये आता गूळ घातलेला आहे. गूळ ही छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. साईडला मी गरम पाणी ठेवलं होतं. शेवटी काय होतं, सकाळच्या नाश्त्यासाठी गडबडीत हा सांजा खूप उपयोगी पडतो आणि कुकरमध्ये खूप छान मऊ लुसलुशीत आपला सांजा शिजतो. अगदी 2 मिनिटामध्ये आपला सांजा तयार होतो. बघा, आता छान असं ना मी पाणी ओतून घेते. जेवढं गरम पाणी आपल्याला लागत आहे तेवढं ओतायचं आहे. त्याच्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आणि त्याच्यामध्येच गोडाचा पदार्थ असला की थोडं का असेना मीठ वापरायचं, म्हणजे आपला सांजा खूप छान चवीला होतो. आणि लवंगमुळेही त्याला अप्रतिम अशी चव येते. बघा, कुकरला 3 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत मी मध्यम आचेवरती. बघा, आता आपला मऊ लुसलुशीत असा मस्त असा सांजा शिजलेला आहे. तुम्ही बघू शकताय किती छान मऊ लुसलुशीत असा आपला गुळातील सांजा व तुपातील खूप छान शिजला आहे. तुम्ही ह्या पद्धतीने कधी बनवता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, आता पिलटीमध्ये ना काढून घेते. सकाळच्या नाश्त्यासाठी गडबडीच्या काही वेळेला हा सांजा खूप छान लागतो. बघा, वरून ड्रायफ्रूट. व्हिडिओ आवडला तर तुम्हाला चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.